तर या त्या एक्झाम आहेत ज्याच्याबद्दल आज आपण डिस्कस करत आहे. BMC-WRD सिडको PWD जिल्हा परिषद 2022 मध्ये या एक्झामला येणं आहे, कारण 2-2.5 वर्ष एक्झाम झालेलं नाही आहेत. म्हाडा आणि MPSC सोडता ॲड कुठली आलेली नाही आहे. मेजर रिझन नॉट रिक्रुटमेंट येण्याचं होतं पॅन्डेमिक, जे आता सरत आलेलं आहे असं आपल्याला सर्वांना समजलेलं आहे. पण ह्या एक्झाम येतील सुद्धा, हॉल तिकीट येतील, पेपर लागतील, याचे आपली तयारी कितपत झाली आहे हे आपल्याला त्याच दिवशी समजतं. जेवढे जण हे व्हिडिओ बघणार आहेत त्यांनी फक्त एक प्रश्न स्वतःला विचारा, तुम्ही या एक्झामचीच तयारी करत आहात का? आणि जर करताय तर तुम्ही यापैकी एखादी जिथं कमीत कमी 1000 मुलं बसतील अशी टेस्ट सिरीज तुम्ही दिली आहे का? आणि त्या टेस्ट सिरीजमध्ये तुमचा ॲटलिस्ट 10% नंबर लागत आहे का? बघा तुम्हाला तुमचा अभ्यास किती कमी झालेला आहे. आणि 2.5 वर्ष परीक्षा झाल्या नाही, 2 वर्ष परीक्षा झाल्या नाहीत तरी पण तुमचं सिलेक्शन होणार नाही, हे तुम्हाला त्या दिवशी समजेल जेव्हा तुम्ही टेस्ट सिरीज देणार. एक छोटासा अप्रोच आहे, या सगळ्या एक्झामला लागू पडेल. मे बी तुम्ही जर लक्ष देऊन बघितलं तर नक्की व्हॅल्यू ॲडिशन यामधून होणार आहे. चेक करा, या एक्झाममध्ये ऑलमोस्ट असाच पॅटर्न आपल्याला बघायला भेटतो. टेक्निकल ऑलमोस्ट 60 मार्काला ते 70 मार्काला असतं. त्याच्यानंतर जनरल नॉलेज आहे. आता म्हाडाचा पेपर तुम्ही बघितला 2 आठवड्याखाली झालेला, धडधडीत लिहून दिलं होतं जनरल नॉलेज, परंतु बऱ्याच जणांनी करंट अफेअरचं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट दाखवली आणि मुलांचा बराच वेळ करंट अफेअर वाचण्यात घालवला. याच्यातून तुम्हाला काय समजलं? क्लासवाले असू द्या, शिक्षक असू द्या, कुठली अकॅडमी असू द्या, ह्यांना काहीच माहीत नसतं. यांना काय माहिती असतं समजून घ्या, हे फक्त इतक्या पुरते मर्यादित आहेत. कारण हा जो पोर्शन आहे हा ऑलमोस्ट एक कॉमन ॲप्टिट्यूडचा भाग आहे. म्हणजे विद्यार्थी 10वी-12वी इंजिनिअरिंगमध्ये कसा होता याच्यावर हा मार्क फेच करू शकतो. म्हाडाचा रिसेंटचा पेपर तुम्ही बघा, कुठलाच विद्यार्थी असं म्हणू शकत नाही की अभ्यास केला आणि त्याच्यातून पेपर आला. हा एक कॉमन पेपर होता. जनरल म्हणजे 4-5 महिने सलग 12 तास अभ्यास करणारा विद्यार्थी आणि ऐन त्या दिवशी मुंबईत येऊन किंवा त्याच्या सेंटरला जाऊन पेपर देणारा विद्यार्थी एकाच लेवलला आले. का आले? पेपर व्यवस्थित टेक्निकली सिलेबस दिला होता, पण त्याच्या अनुसार पेपर हा नव्हता. पण या एक्झाममध्ये देखील तुम्हाला तेच बघायला भेटणार आहे ना. तर एक तर हे सिलेबसच देणार नाही. BMCला सब इंजिनियरला सिलेबस दिला होता, परंतु क्वेश्चन त्याच्यातून फ्रेम झाले होते का याचा ॲनालिसिस करा, तुमच्या लक्षात येईल. मोगम पेपर जनरल ॲप्टिट्यूड चेक करतो आपलं. JEE लेवलचं बोलत आहे मी, JEE लेवलचं आपण हे चर्चा करत आहे. इथं MPSC, SSC आणि हायर एक्झामला कन्सिडर करू नका. स्पेसिफिकली या बॉक्समध्ये जे दिसतंय हे जर तुमचं टार्गेट असेल सो यू शुड फोकस. बाकी एक्झाम तुमचं टार्गेट असेल, गेट आहे, SSC आहे, त्याला हा व्हिडिओ कामाला येणार नाही. त्यांनी अदर व्हिडिओसाठी चेक केलं तर बरं राहील. परंतु स्पेसिफिकली या एक्झामसाठी मात्र हे आय गॅरंटी यू व्हॅल्यू ॲडिशन होईल. बघा, टेक्निकलसाठी जो हा ग्राफ दाखवतोय मी, काय सांगतोय मी की फंडामेंटल तुमचे सुरुवातीला तुम्हाला क्लिअर करणं आहे. बघा, फंडामेंटल तुम्ही 3 गोष्टीतून क्लिअर करू शकता. एक तर रेफरन्स बुक तुम्ही यूज करा, हे सगळ्यात बेस्ट मेडिसिन आहे. कुठलंही एक्झाम असू द्या किंवा तुमचं पुढचं काही प्लॅनिंग असू द्या. रेफरन्स बुकमध्ये काय होतं, आपण बराचसा वेळ स्वतः ॲनालिसिस करतो त्याचा, आणि तेवढा वेळ जर आता एकही एक्झाम लागलेली नाही आहे तुमची, तर मला असं वाटतं हा अप्रोच कधीही सुटेबल ठरावा. इथं होतं एक, काही विषय आपण रेफरन्स बुकमधून करतो. मला माहिती आहे सगळेच जण सगळे विषय तिथून करू नाही शकत, पण जे मेजर कोर विषय आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगचे ते जर तुम्ही रेफरन्स बुकमधून केले आणि इतर विषयांसाठी कुठल्याही अकॅडमीच्या क्लास नोट्स वापरल्या तर तुमचा 60 ते 70% टेक्निकल सॉलिड तयार होईल आणि 30-40% ट्रेंड कसा चालत आलेला आहे त्यानुसार क्लासच्या नोट्स असतात, हे तुम्ही मान्य कराल. त्यानुसार तुमचा अभ्यास होईल. तर तुम्ही एका एजला असाल, म्हणजे प्रश्न कितीही फिरून आला, कितीही कॉमन आला, कसाही प्रश्न येऊ द्या. लेट्स एक्झाम्पल, वॉश बेसिनची हाईट किती असावी. आता इथं आपल्या मिस्टेक होणं साहजिक आहे, कारण कुठल्या नोट्समध्ये आपण ते वाचत नाही ना, कधी कॉलेजला आपल्याला दिसतं, पण हा कॉमन सेन्सचा विषय आहे. पण एस्टिमेटिंग कॉस्टिंगचे पुस्तकं जर तुम्ही रेफरन्स बुक पाहिले तिथं ह्याची स्पेसिफिक तुम्हाला डायमेन्शन दिलेलं असणार. हे मला सांगायचं तुम्हाला, टेक्निकल क्लिअर, फंडामेंटल क्लिअर करायला जर आपल्याकडे ॲम्पल अमाऊंट ऑफ टाईम असेल, जो की आत्ता आहे, तर तुम्ही पहिले रेफरन्स बुक घ्या, स्टँडर्ड सब्जेक्ट त्याच्यातून करा. सगळ्या सब्जेक्टच्या मागं पडू नका, मग तेवढं तुम्हाला टाईम पुरणार नाही. त्याकरिता तुम्ही क्लास नोट्स वापरा. आणि अगदीच तुम्ही BE किंवा डिप्लोमा व्यवस्थितरित्या केलं नसेल, ठीक आहे, म्हणजे कॅप्चर तुमचं होत नसेल टेक्निकल गोष्टी, तर बेटर वे तुम्ही क्लास लावून टाका. भरपूर अकॅडमीचे ऑनलाईन क्लास चालू आहेत, भरपूर अकॅडमी आता ऑफलाईनही चालू झालेले आहेत. तर तुम्ही कोणतीही अकॅडमी सुटेबल जी तुम्हाला वाटेल ते लावा. बट कीप इट ॲट 3rd पॉईंट. कीप 1st, 2nd, 3rd रेफरन्स बुक ट्राय करा. उरलेले विषय वेळ कमी पडत असेल तर क्लास नोट्स घ्या कोणत्याही क्लासच्या,
थर्ड, जर का तुम्हाला वेळच नाही आहे, 2 महिन्यावर पेपर आहे, ॲड आली, मग तुम्हाला याच्याशिवाय ऑप्शन नसणार आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट, ह्यातलं काही यूज करा तुम्ही, बट तुम्हाला झेरॉक्स मारून अभ्यास नाही करायचा आहे. तुमच्या हाताने लिहिलेल्या नोट्स असायला हव्या. म्हणजे तुम्ही यातलं कोणतंही मेथड यूज करा, पण तुम्ही स्वतःच्या अक्षराने जर लिहाल त्याला, तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये ते प्रिंट व्हायला चालू होईल. तुम्हाला एक कनेक्शन तयार होईल त्या सब्जेक्टसोबत, जे की प्रिंट वाचून किंवा झेरॉक्स किंवा ऑनलाईन वाचून तुमचं तेवढं बनणार नाही. कुठलीही नोट्स कितीही छान असू द्या, जोपर्यंत तुमच्या हाताखालून ती जात नाही, तुम्ही लिहिताना 2 वेळेस वाचता ते, त्यावेळेस तुम्ही कनेक्ट करू शकता. RCCचा प्रॉब्लेम घ्या, स्लॅबचा. जर तुम्ही RCCचा, LSMचा 2 वे स्लॅबचा प्रॉब्लेम स्टार्ट टू एंड सॉल्व्ह केला स्वतः, तर तुमच्या 8 ते 10 IS कोडमधल्या प्रोव्हिजन कव्हर होतात. सिमिलर लॉजिक सगळीकडे लागत जातं. जेवढं तुम्ही सेल्फ करायला बघाल, तेवढं तुम्ही एजवर असाल. ठीक आहे. फर्स्ट पॉईंट होता की तुम्हाला फंडामेंटल क्लिअर करायचे. सेकंड होतं नोट्स स्वतःच्या बनवायच्या, सेल्फ. थर्ड पॉईंट आहे बघा, पेपरच्या आधी आपला अभ्यासच होत नाही. आपल्याला काय वाचायचं हे गडबडून जातो आपण, आणि मग शेवटी असं होतं की आपण काहीच वाचत नाही. पेपरच्या आधी आपण भलतंच वाचत बसतो, गप्पा मारतो, आपण एक्झाम सेंटरला बघतो, मित्र भेटतात, टाइमपास करतो आपण. हा एक सिलेक्शन माइंडसेट आहे. विचार करा, 3 वर्ष रिक्रुटमेंट आलेली नाही आहे, कितीतरी जण याच्यासाठी प्लॅन करतायत. मग आपलं प्लॅनिंगही तसं असायला हवं. नोकरी भेटणं 2017 म्हणजे कोरोनाच्या आधी दॅट मच इझी होतं, मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, कारण लोक प्रायव्हेट सेक्टरमध्ये बरेच रिक्रूट झाले होते. आता प्रॉब्लेम असा आहे की बऱ्याच लोकांचा कल गव्हर्नमेंटकडे वळला आहे. तेवढं प्लॅनिंगनं लोक काम करतात, आणि तुम्हाला पहिलं यायचंच नसतं कधी. जेवढे एक्झामला बसलेत त्यांच्यामधून तुम्हाला पुढे निघायचं असतं. तर अशा प्लॅनिंगमध्ये जेव्हा तुमच्या नोट्स बनतात, कितीही तुम्ही लहान नोट्स बनवा, कितीही क्रिस्प बनवा, तुम्हाला त्याच्यामध्ये तेवढं कव्हर करणं शक्य नाही आहे पेपरच्या 2 दिवस आधी, कारण बाकी गोष्टींची केअर घेणं आहे. रिझनिंग आहे, जनरल नॉलेज आहे, मॅथमॅटिक्स, रिझनिंग ॲप्टी आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये तुमच्या सिव्हिलच्या नोट्स इतक्या मोठ्या बनतात, तुम्ही 1 गोमध्ये वाचू नाही शकत. त्यामुळं जसा तुमचा एक सब्जेक्ट परफेक्ट झाला नोट्समधून, तुम्ही 1-2 रिव्हिजन केलं त्याच्या वरवर, की तुम्हाला त्याची 2 पानाची ॲट मॅक्स 4 पानाची एक शॉर्ट नोट्स बनवणं आहे. शॉर्ट नोट्स अशी की फुलस्केपवर तुमच्या हाताने तुम्ही बारीक बारीक अक्षरात तेच लिहायचं आहे जे नोट्समधलं तुम्ही रिटेन करायला चुकताय. कळतंय का? नोट्समधलं जशाला तसं शॉर्ट नोट्समध्ये नका आणू. नोट्स तुमची जर का 100 पाने असेल, शॉर्ट नोट्स फक्त 2 पानाची व्हावी. का? शॉर्ट नोट्समध्ये यू हॅव टू कीप फॉर्म्युला, लॉजिक काही आहेत का पाठांतर करायचे, जे तुम्हाला IS कोडमधल्या काही समजा काही टेक्निकल टर्म्स असतील तर जे इथं विसरण्यासारखं आहे, इथनं डोक्यातून सुटून चाललंय. लेट्स एक्झाम्पल घ्या तुम्ही, आपले कर्व आहेत सर्वेमध्ये, ठीक आहे, कर्व काढायचे फॉर्म्युले आहेत, x²/6r, किंवा लॉंग कॉर्ड आहे, शॉर्ट कॉर्ड आहे, त्यानंतर अपेक्स कोणता आहे. तर ह्या ज्या गोष्टी तुम्हाला असं वाटते की मी हे विसरतोय, ते कधी कळेल? जेव्हा नोट्स बनेल, जेव्हा त्या नोट्सच्या 2-3 रिव्हिजन होतील, मग तुम्हाला समजेल की हा पर्टिक्युलर झोन माझ्या लक्षातून निघून चालला आहे. बस त्याच शॉर्ट नोट्समध्ये येऊ द्या त्याला. तुमची शॉर्ट नोट्स आणि तुमच्या मित्रमैत्रिणींची शॉर्ट नोट्स कधीच सेम नसली पाहिजे, आणि जर ती झाली तर तुम्ही कॉपी करताय. हे सेम असू द्या नोट्स चालेल, पण शॉर्ट नोट्स तुम्ही काय विसरताय तेच रिफ्लेक्ट होऊन द्यायचं. ठीक आहे. थर्ड पॉईंट पण झाला. त्याच्या पुढं आहे टेस्ट सिरीज. बघा, पेपरमध्ये आपलं सिलेक्शन होणार आहे का नाही हे फक्त इथं समजतं. आणि ज्यांना आज असं वाटतंय की पेपर का होत नाही आहे, का हे लोक ॲड देत नाही आहेत, त्यांनी एकच काम करायचं, कुठल्याही क्लासची 1000 मुलं बसलेले असावेत त्या टेस्टला, किंवा 500 तरी कमीत कमी, इतक्या मुलं बसलेल्या टेस्ट सिरीजला द्या, आणि तुमचा रँक पहिल्या 10% स्टँड होतं का बघा. लेट्स से 1000 मुलं बसली, तुम्ही पहिल्या 100 आहात का बघा, पहिल्या 50 आहात का बघा. तेव्हा तुम्हाला समजेल जेव्हा पेपरला बसाल की मी ग्रामर तर केलंच नाही आहे, माझं मॅथ्स तर तेवढं स्पीड घेतच नाही आहे, मला वेळ कमी पडतो आहे. ह्या चुका कधी कळतील? एकदम पेपरच्या दिवशी समजतील, आणि मग आपल्याला पुन्हा 1 वर्ष वाट बघावी लागते. ते टाळायसाठी हे बनलेलं आहे. आता बघा, तुम्ही एक सिम्पल कॉमन लॉजिक सांगतो. म्हाडासाठी बऱ्याच टेस्ट सिरीज लॉन्च झाल्या. फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपण टेस्ट सिरीज ज्यावेळेला कोणी दिल्या असतील समजा, त्या टेस्ट सिरीजचे क्वेश्चन आणि म्हाडामधले क्वेश्चन मॅच झाले का? नाही झाले. इवन पॅटर्न पण मॅच नाही झाला. का नाही झाला? कारण पेपरच जनरल निघाला होता म्हाडाचा. टेस्ट सिरीज आपण कशासाठी करतो? याच्यातले क्वेश्चन पेपरला नाही दिसणार आहेत, हे भ्रामक कल्पना आहे. इथं चेक काय होणार आहे? जे 100 मुलं तुम्ही करताय त्या कामाच्या तयारीला लागलेले आहेत, त्यांच्यात तुम्ही कितव्या नंबरला स्टँड करता, बस एवढं चेक होईल इथे. समजतंय? म्हणजे याच्यातले क्वेश्चन नका येऊन देऊ, नो प्रॉब्लेम, नो इश्यू. पण या टेस्ट सिरीजला 1000 मुलं बसल्यानंतर आणि मी बसल्यानंतर माझा रँक कितवा येतो, म्हणजे या मुलांमध्ये मी रँकमध्ये आहे का, बस एवढंच चेक करायचं असतं आपल्याला.
क्वेश्चनशी रिलेव्हन्स नका लावू, हे क्वेश्चन कधीच तिकडे दिसणार नाहीत. ठीक आहे, फक्त आपला रँक तिथं आपल्याला चेक करायचा आहे. ठीक आहे, 10 नाही 20% असू द्या, पण बघा काय होतं, 1000 मुलांमध्ये आपला रँक आला 700 आणि आपण फोन लावतो आणि विचारतो हे कधी येणार. ते येणार आणि जाणार, तुम्ही नाही त्याच्यात एंट्री करू शकणार. तुम्ही कधी कराल, तुम्ही या 10% असाल तर. ते पण तर म्हणतो, इट्स नॉट कंपल्सरी, मे बी मे नॉट बी, बट चान्सेस आहेत, कारण तुम्ही इथे चांगला स्कोअर केला आहे. आणि हे सगळं संपल्यावर जो मेन सिलेक्शनचा क्रायटेरिया आहे तो आहे रिव्हिजन. रिव्हिजन इज इक्वल टू सिलेक्शन. माणसाची मेमरी किती स्टोअर करेल ह्याला पण मर्यादा आहेत. आपण वाचतो, आपण विसरून जातो. लक्षात येतं तुमच्या. हे जर टाळायचं असेल तर जेव्हा तुम्ही इथं पोचता तेव्हा रिव्हिजन चालू करायची. मेन नोट्सची तुम्ही एकदा दोनदा करून घ्या. त्यानंतर तुम्हाला बस फक्त हेच वाचत राहायचं आहे, शॉर्ट नोट्स. त्या शॉर्ट नोट्स तुमच्या डोक्यात प्रिंट झाल्या पाहिजेत. इतकं जर तुम्ही कराल तर मित्रांनो एवढ्या कुठल्या तरी एक्झाममध्ये सिलेक्शन होऊ शकतं, नॉट इन अ पर्टिक्युलर वन. तुम्ही जर बघाल ह्या सर्व एक्झाम ज्या आपण लिहिलेल्या आहेत बोर्डवर, या सगळ्यांचा पॅटर्न ऑलमोस्ट सेम आहे. म्हणजे मिक्स पेपर सेट होतो. टेक्निकल प्युअरली नसतो किंवा टेक्निकल तेवढ्या हार्ड लेवलचं नसतं. डेप्थ मागत नाहीत, कव्हरेज मागतात. म्हणजे एखादा सब्जेक्ट जर असेल तर त्याची तुम्हाला डेप्थ चेक नाही करणार तो विषय, त्याचं कव्हरेज चेक करणार. म्हणजे थोडं थोडं का होईना पण हर पॉईंट तुम्हाला माहीत असला पाहिजे. कन्सॉलिडेशन, कॉम्पॅक्शन, प्रिलिमिनरी, प्रायमरी सगळ्या कन्सेप्ट तुमच्या वरवर क्लिअर असाव्या. इन डेप्थ जायची गरज नाही आहे. पण एवढं सगळं तुम्हाला करायला आणि इथं पोचायला जो वेळ लागणार आहे तो ऑलमोस्ट तुम्ही 50 दिवसाचा पकडून चाला. 50 दिवस मी का म्हणत आहे, म्हणजे आज तुम्ही नलनवड आहेत, तुमच्या डोक्यात काहीच नाही आहे आज ह्या परीक्षेचं. फक्त तुमची इच्छा आहे की सिलेक्ट व्हायचं आहे, पण अभ्यास तुमचं शून्य आहे. आजपासून जरी तुम्ही कामाला लागलात, अजून एकही ॲड आलेली नाही आहे. ठीक आहे, लिहिल्यापैकी बाकी तर चालू आहेत, असिस्टंट, टाउन प्लॅनर वगैरे वगैरे, पण जे लिहिलं आहे त्यापैकी एकही ॲड फ्लोट झालेलं नाही आहे. ॲड येणे आणि परीक्षा होणे 60 दिवसाचा, उद्या जरी ॲड आली तरी तिथून पुढे 60 दिवस पेपर होऊ नाही शकत. तुम्ही काय करायचं आहे, 50 दिवस द्या. पहिले तर विचारा स्वतःला, यात खरंच आपल्याला काम करायचं आहे का. 70% मुलं बाकी जण करतायत म्हणून तरी करतात, किंवा बाकी कुठं काही चांगलं होत नाही, म्हणजे एकदम फ्रँकली बोलूया, होत नाही म्हणून आपण त्याच्या मागे लागतो आणि मग आपण वेळ घालवतो फक्त आपला, आणि मग 2-3 वर्षांनी आपण सोडून देतो. असं नका करू. 2-3 दिवस घ्या, कन्फर्म विचारा स्वतःला, या कुठेतरी आपल्याला सिलेक्ट होऊन काम करायचं आहे का. आन्सर येस असेल तर एक 12 तासाचा रोजचा अभ्यास ठेवा. 12 नाही 8 पासून सुरुवात करा आणि या स्टेजने ट्राय करून बघा एकदा. तुम्हाला वेळ पुरणार नाही, तुम्ही हा प्रश्नच विचारणार नाही की एक्झाम कधी येणार आहेत, किती जागा निघणार आहेत. हे भ्रामक क्वेश्चन तुमच्या, मग तुम्ही नेक्स्ट लेवलला निघून जाल जेव्हा तुम्ही असा ॲनालिसिस कराल. हा सर्कल काय सांगतो, दिवसभर जर तुम्ही 8 तास अभ्यास करताय, त्याच्यातले 4 तास तुम्हाला टेक्निकल द्यायचे फक्त, आणि बाकी 4 तास हे सगळं करायचं आहे. रिजनिंग ॲप्टी आहे, तुमचं जनरल नॉलेज आहे, करंट अफेअर आहेत आणि ग्रामर आहे, मराठी इंग्लिश. बघा करंट अफेअर आणि जी केमध्ये आपली गडबड होते. आपण पेपरच्या आधी डायरेक्ट व्हिडिओ बघायला चालू करतो यूट्यूबवर. हे जर का 2-2 तास 1-1 तास 2 महिन्यासाठी आपण केलं तर मला वाटतं जो माणूस टेक्निकल समजून घेऊ शकतो, तर जे आजूबाजूला घडत आहे ते आपण आरामात स्कोअर करू शकतो त्याच्यामध्ये. पण होतं आपण त्याला ॲज कम्पेअर टू आउटपुट आपण इनपुट खूप छोटं देतो, आपण 2च दिवसाचा वेळ देतो, जे की मला वाटतं थोडंसं आपलं चुकतं बऱ्याच जणांचं. करंट अफेअर आणि जी केसाठी तुम्ही पहिल्या दिवसापासून तुमच्या अभ्यासातला 1 तास कसाही द्या. 8 करत असाल तर 1 तास करंट अफेअर जी केला देणंच आहे तुम्हाला, 1 तास रिजनिंग ॲप्टी करणंच आहे. आपण बऱ्याच वेळेस फसतो कुठे तुम्हाला सांगतो. आपण जर का एखादा मोठा विषय पकडला, लेट्स से ई किंवा सॉईल घ्या, आपण असा विचार करतो की बस ह्याच्यातच 100 मार्क पडायचे आहेत, आणि हे इथंच आपण अडकून जातो फंडामेंटल टेक्निकलमध्ये. या पोर्शनला आपण हातच लावत नाही आणि हा पोर्शन सिलेक्शन एक तर देऊन जातो नाही तर घेऊन जातो. तर तुम्ही हा अप्रोच एकदा ट्राय करून बघा. तुमचं काय रिव्ह्यू येतो, तुम्हाला वेळ पुरतो का ते बघा. एक्झाम येणार आहेत, एक्झाम होणार आहेत, जशी म्हाडा झाली बाकीच्या पण होणार आहेत. आपण तिथं पोचतो की नाही हा प्रश्न कळीचा आहे. आणि ज्याचा अभ्यास झालेला आहे, ज्याने 2-3 महिने या क्षेत्रात, 2 नाही 6-8 महिने म्हणा, चला एक ॲटलिस्ट 6 ते 8 महिन्याचा कालावधी ज्याने दिलेला आहे या परीक्षांकरिता, त्याने आज रात्री जेव्हाही व्हिडिओ बघाल हा, तेव्हा तुम्ही ही एक टेस्ट सिरीज द्या, कोणत्याही क्लासची द्या, नन ऑफ माय कन्सर्न. किंवा तुम्ही एक टेक्स्ट बुक म्हणून ॲप आहे, सुपर ॲप आहे. क्वेश्चन चुकला तर का चुकला
आन्सर खरं काय होतं आणि त्याचं एक्सप्लेनेशन ॲट अ टाईम दिलेलं आहे. याच्या एवढा बेस्ट ॲप मी आतापर्यंत तर आलो नाही आहे कुठल्या ॲक्रॉसमध्ये. जबरदस्त ॲप आहे, याचं सबस्क्रिप्शन घ्या जर का लॉंग टर्म ह्या एक्झामसाठी तुम्ही तयारी करत असाल. इथं खूप व्हॅल्यू ॲडिशन होईल. आय हायली रेकमेंड दिस. ठीक आहे, गुगलवर सर्च करा, ॲप स्टोअरवर तुम्हाला भेटून जाईल. एकदम एक टेस्ट द्या जीही तुम्ही आता समजा ॲक्च्युली तिथे सिडकोची टेस्ट नसणार आहे तुमची, तर तुम्हाला काय करणं आहे, एखादी AE-JEEची दुसऱ्या स्टेटची किंवा आपल्या इथली रिलेव्हंट मार्किंग सिस्टम असणारी टेस्ट शोधा तुम्ही आणि ती एक्झाम द्या. बघा तुमचा रँक कुठं स्टँड होतं. जर तुम्ही पहिल्या 10% नसाल तर समजून जा तुम्ही पेपरच्या बाहेर आहेत. तुम्हाला आता धावणं आहे आणि तुम्हाला काही ना काही एफर्ट घेऊन त्या 10% शिरणं आहे. कारण कोणीतरी बसलं आहे तिथे, कोणीतरी त्या 10% आहे. 100 पैकी पहिल्या 10 मध्ये जर तुम्ही असाल तर यू आर ऑन गुड पाथ. तुम्हाला बस